नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेळी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की जेव्हा राघव हा वंशला घेण्यासाठी सिंधूच्या घरी आलेला असतो, तेव्हा वंश हा एक छान प्रकारे जे काही फुटबॉल असतो तो बॉल तो आपल्या पायाने मारत असतो। तेव्हा वंशला या सिच्युएशनमध्ये बघून राघवला मात्र खूप आनंद होतो आणि सिंधू वंशच्या पायाची एक्सरसाइजसुद्धा घेत असते आणि त्याला त्या बॉलची पायाने प्रॅक्टिससुद्धा करण्यासाठी लावत असते। पण वंशने एका झटक्यात इतका जोराने बॉल मारलेला बघून राघवला मात्र खूप आनंद होतो। राघव म्हणतो की खरंच सिंधू, तू चमत्कार केला, कारण या अगोदर वंश कधीही अशी प्रक्रिया करत नव्हता आणि असे प्रॅक्टिससुद्धा त्याने कधी केली नाही, पण तू आल्यापासून त्याच्या मनामध्ये कोणती अशी नवीन आशा निर्माण झाली की तो सर्व काही सहजपणे पार पाडतो। वंशला आणि राशीला सुद्धा खूप आनंद होतो की आता वंशच्या तब्येतीत आणखीनच सुधारणा होत आहे म्हणून। राघव हा सिंधूचे हात आपल्या हातात घेतो तर सिंधू ही राघवकडे बघत असते आणि दोघांना सुद्धा आपल्या मागच्या भूतकाळातील आठवणी आठवू लागतात। लगेच राघवला क्षणाची आठवण होते आणि राघव लगेच सिंधूचा हात सोडतो आणि सिंधूला म्हणतो, सिंधू, मी तुझे उपकार कसे फेडू तेच मला समजत नाही, कारण तू माझ्या मुलाला चक्क बरे केले आणि हा खरंच एक चमत्कारच आहे। सिंधू म्हणत असते की राघव सर, वंशला हा त्रास किती दिवसापासून होतो? राघव म्हणतो की अगदी लहान होता तेव्हापासून त्याला स्कूलच्या जे काही रेस आहे, कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा असतो, पण तो नाराज होऊन हे सर्व घेऊ शकत नव्हता कारण पायाची परिस्थितीच अशी होती। त्याला लहानपणापासून त्याच्या गुडघ्यामध्ये हा त्रास आणि वेदना खूपच होतात, त्यामुळे तो कोणतेही असे काम करू शकत नव्हता आणि साधे चालण्यासुद्धा त्याला खूप त्रास होत होता। सिंधू म्हणत असते की यापुढे सुद्धा मी तुम्हाला वंशसाठी अनेक प्रश्न विचारत जाईन, त्याची योग्य उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील, कारण ते वंशच्या इलाजासाठी फायदेशीर आहे। राघव म्हणतो की ठीक आहे। तर राघव आणि सिंधू गप्पा करत असतात। इकडे वंश आणि राशीसुद्धा बाहेर जातात तर राशी म्हणत असते की वंश, आता तू दररोज मला भेटण्यासाठी नक्की येशील, कारण तुझी एक्सरसाइज आणि जो काही उपचार चालू आहे तो माझ्या आईकडेच, मग आपली भेट तर दररोज होत जाईल। तर वंश आणि राशी एकमेकांना प्रेमाने मिठी मारतात। तर राशी त्याला जी काही आपली खेळण्याची जागा आहे ती दाखवते आणि जो तिथे एक ड्रेस ठेवलेला असतो, वंश विचारतो की राशी, तू हा ड्रेस घालून उद्या आमच्या घरी येशील का? उद्या आमच्या घरी एक फंक्शन आहे। तर राशी म्हणते की अरे, हा ड्रेस मी एक खास म्हणून ठेवलेला आहे आणि त्या दिवशीच मग तो ड्रेस घालणार, ज्या दिवशी माझे बाबा मला भेटतील, आणि त्या दिवसासाठी हा ड्रेस खास आहे। मी तुमच्या पार्टीला नक्की येईल, पण दुसरा ड्रेस घालून। वंश म्हणतो की ठीक आहे। त्यानंतर इकडे मधू तयार झालेली असते, कारण एका अनाथ आश्रमाचे जे काही बालसेवा केंद्र आहे त्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांना अनाथ आश्रमासाठी जायचे असते। काकूसुद्धा तयार असते आणि राघव वंशची त्या वाट बघत असतात। राजश्री म्हणत असते की काकू, त्या आश्रमातून आपण जेव्हा वंशला घरी घेऊन आलो आणि त्या आश्रमामुळे आपल्याला दुसरा वंश मिळाला, तेव्हापासून काकू तुम्ही त्या आश्रमाची किती सेवा करतात, त्या मुलांसाठी किती काही हे गिफ्ट, खाऊ तुम्ही त्यांना वाटत असतात, आणि आता तर तुम्ही तेथे मेडिकल केंद्रसुद्धा सुरू केले आणि त्या मुलांसाठी हॉस्पिटलची सुद्धा सोय तुम्ही केली। तर राजश्री खुश होते, कारण आपल्याला त्या अनाथ आश्रमातून एक खूप छान असा गोंडस बाळ मिळाले आहे आणि तो म्हणजे वंश। तर तेवढ्यात राघव येतो। मधू आणि काकू सिंधू हे त्या उद्घाटनासाठी जायला निघतात। इकडे शकुआत्या पेपरमध्ये त्या अनाथ आश्रमाच्या जे काही केंद्राचे उद्घाटन असते त्याची बातमी वाचते आणि सिंधूला ती बातमी दाखवते। सिंधूला म्हणत असते की सिंधू, तू ह्या अनाथ आश्रमामध्ये जे काही डॉक्टरांची गरज आहे आणि हा जॉब तुझ्यासाठी खूप चांगलासुद्धा आहे, कारण एक सेवासुद्धा तू तेथे करू शकते आणि एक जॉबसुद्धा। तर सिंधू ती बातमी वाचते आणि लगेच त्या आश्रमातील मॅडमला कॉल करते। तेव्हा त्या मॅडम सिंधूची नियुक्ती तेथील त्या केंद्रामध्ये डॉक्टर म्हणून करतात, कारण सिंधूबद्दल त्यांना खूप काही माहिती असते आणि सिंधूचे जे काही सर्टिफिकेट आहे ते बघून त्यांना वाटते की सिंधू खरंच एक चांगली डॉक्टर आहे। तर सिंधूसुद्धा त्या उद्घाटनासाठी निघलेले असते। त्यानंतर इकडे काकू, राघव आणि मधू यांचे खूप छान प्रकारे आश्रमात स्वागत होते। काकूनी आणि मधूने आश्रमातील लहान बाळांसाठी खूप काही खाऊ आणि गिफ्ट्स आणलेले असतात, तर त्यांना सर्वांना बघून खूपच आनंद होतो। तर आश्रमातील मॅडम
ज्या काही आहे त्यांचे स्वागत करून त्यांना बसण्यासाठी सांगतात आणि त्या केंद्राबद्दल माहिती देत असतात। तर त्या मधूला म्हणत असतात की तुम्ही जे काही मेडिकल हे ओपन केलेले आहे त्याचे उद्घाटन तुम्ही तुमच्या हस्ते करा। मधू म्हणत असते की नाही, तुम्ही ज्या डॉक्टरची यासाठी निवड केली ते डॉक्टर हेच उद्घाटन करतील आणि जमलं तर राघव सुद्धा त्या उद्घाटनासाठी डॉक्टरांची मदत करतील। तर मॅडम ह्या त्या जे काही हाताखालच्या बाई असतात त्यांना सिंधूला बोलवण्यासाठी सांगतात। तर सिंधू त्यांच्या समोर येते। सिंधूला बघून काकू, राघव आणि मधू यांना मात्र खूप धक्का बसतो, कारण सिंधूवर ते सर्व नाराज असतात। काकू मॅडमला म्हणतात की तुम्ही चांगल्या अशा डॉक्टरांची निवड या कामासाठी केलेली नाही। तर ज्या काही मॅडम असतात ते सिंधूची ओळख करून देतात आणि ह्या आपल्या कॉलेजमध्ये टॉपर आलेल्या आहे आणि एक चांगले डॉक्टरसुद्धा आहे। त्यांना हा जॉब खरंच खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यासाठी आणि एक समाजसेवा म्हणून त्याही डॉक्टरांचा जॉब करणार। तर काकू म्हणत असते की नाही, ह्या मॅडम या जॉबसाठी योग्य नाही, तुम्ही दुसरी डॉक्टर बघू शकतात। सिंधू म्हणत असते की ठीक आहे, तुम्हाला मला जॉबवर नाही ठेवायचे तर काही हरकत नाही, म्हणून सिंधू तेथून जायला निघते। राघव म्हणत असतो की सिंधू थांब। तर लगेच तो काकूला म्हणतो की काकू, आपल्याला कोणताही हक्क नाही की आपण सिंधूला या जॉबवर ठेवू शकत नाही। राघव म्हणतो की काकू, सिंधू एक खूप मोठी काबिल डॉक्टर आहे, तिने माझ्या मुलाला बरे केले आणि हा चमत्कारापेक्षा कोणीही करू शकणार नव्हते, तो चमत्कार सिंधूने करून दाखवला आणि स्वाती मॅडमने जे काही केले ते योग्य केले आणि सिंधूची निवड केल्याबद्दल सिंधू हे मेडिकल सेंटर आहे ना ते व्यवस्थितपणे सांभाळू शकेल। राघव म्हणतो की सिंधूने आपल्यावर जे काही उपकार केले, खरंच ते उपकार आपण कधीच फेडू शकणार नव्हते, पण आज सिंधूला जर आपण हा जॉब दिला तर खरंच ते उपकार फेडू शकतो। तर लगेच काकूसुद्धा तयार होते। तेव्हा मात्र काकू आणि राघवची जी काही बातचीत झालेली असते तेवढ्यात सिंधू तेथून निघून जाते। राघव ही जॉबला सिंधू योग्य आहे आणि सिंधू तो हे जॉब करू शकते हे सांगण्यासाठी येतो। तर तेवढ्यात सिंधू तेथून गेलेली असते, कारण तिला हा जॉब स्वीकारायचा नसतो। तेव्हा राघव लगेच सिंधूला बाहेर घेण्यासाठी येतो आणि सिंधू एका रिक्षात बसून चाललेली असते। तर राघव तो रिक्षा अडवतो आणि सिंधूला थांबवतो। तेव्हा राघव म्हणतो की सिंधू, तुझी ह्या अनाथ आश्रमातील जे काही मुलं आहे त्यांच्या उपचारासाठी त्यांना खूप गरज आहे आणि जर तू हे सोडून गेली तर जे काही मुलांना त्यांच्या उपचारासाठी तुझी गरज आहे त्यांना वंशसारखा हे उपचार मिळाले नाही आणि अशी जर डॉक्टर या आश्रमात जर पहिल्यापासून जर असती तर आज आपल्या वंशवर ही परिस्थिती आली नसते। तेव्हा सिंधूला समजते की वंश हा या अनाथ आश्रमातील मुलगा आहे। तर सिंधू विचारते की राघव, वंश हा आश्रमातील मुलगा आहे का? राघव म्हणतो की हो सिंधू, कारण मी एकदा आलो होतो तेव्हा आम्ही वंशला येथून दत्तक घेतले। तेव्हा सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि सर्व काही सत्य सिंधूला समजते। तर सिंधूने जो काही गैरसमज करून घेतलेला असतो की वंश हा मधू आणि राघवचा मुलगा आहे, पण ते सत्य शेवटी सिंधूला समजलेले असते। त्यानंतर इकडे काकू मधूला म्हणत असते की तू तुझ्या नवऱ्याला समजावलं पाहिजे, कारण सिंधूपेक्षा एक चांगली डॉक्टर आश्रमाला मिळू शकते। मधू म्हणत असते की नाही काकू, सिंधू एक चांगली डॉक्टर आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि सिंधू या अनाथ आश्रमामध्ये हे डॉक्टरचे जे काही जॉब आहे तो करणार म्हणजे करणार। राघव म्हणतो की सिंधू, मी जे काही वंशला दत्तक घेतले ते त्याला समजता कामा नये, कारण तो म्हणन त्याच्या मनाला खूप असं अवघड वाटेल आणि तो हे सहन करू सुद्धा शकणार नाही। त्यामुळे सिंधू, तू वंशला याबद्दल काही सांगू नको। सिंधू म्हणत असते की तुम्ही याबद्दल मला अगोदर का सांगितले नाही, माझा खरंच खूप मोठा गैरसमज झाला। सिंधू विचारते की राघव, तुम्ही वंशला कसे दत्तक घेतले आणि तुम्हाला तो कुठून मिळाला? तर सिंधूला जाणून घ्यायचे असते की वंश हा जो काही बस ॲक्सिडेंटमध्ये आपला मुलगा गेलेला असतो आणि तोच वंश असतो, कारण आता हे सत्यसुद्धा सिंधूसमोर लवकरच येणार असते आणि सिंधू आणि राघव यामधील जो काही गैरसमज आहे तो लवकरच दूर होणार असतो आणि ते दोघे परत नव्याने एकत्र येणार असतात। तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।